नमस्कार मुलांनो, आजचा आपला व्हिडिओ आहे इयत्ता 10वी गणित भाग 1 आणि धडा दुसरा वर्ग समीकरण आणि आज आपण सराव संच 2.6 बघणार आहोत. तर या सराव संचामध्ये आपण जी वर्ग समीकरण बघितली होती त्याचा उपयोग कसा केला जाऊ शकतो ते आपण बघणार आहोत. तर ही 10 एकूण लेखी गणित आहेत, त्यातले आपण 5 लेखी गणित आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यांचे 2 भाग असणार आहेत या सराव संचाचे. तर भाग पहिल्यामध्ये आपण 1 ते 5 गणित सोडवणार आहोत. तर बघा, जेव्हा आपण लेखी गणित सोडवतो त्यावेळेला त्या लेखी गणितामध्ये आपल्याला चल कोणाला मानायचंय हे म्हणजे समजणं महत्वाचं असतं आणि दुसरं म्हणजे त्यामध्ये जी अट आहे त्या समीकरणामध्ये ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. आता इथे बघा, प्रश्न असा आहे, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा. या प्रश्नामध्येच आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की ते म्हणजे एक्स हे चल कोणाला मानायचं. तर बघा, प्रश्न इथे काय विचारले, तर तिचे आजचे वय काढा. तर आपण चल कोणाला मानणार, तर प्रगतीच्या आजच्या वयाला आपण एक चल मानायचं. एक्स म्हणजे कुठलंही इंग्रजी अक्षराचे अक्षर कुठलंही वापरू शकता, फक्त स्मॉल अक्षर लहान जी अक्षर आहेत ती वापरायची. आता ते तर आपल्याला कळलं की प्रगतीचं आजचं वय आपण एक्स वर्ष मानणार. आता यामध्ये अट काय आहे, तर ही जी पहिली ओळ आहे तीच अट आहे. प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे. तर आपण सुरुवात करूया. ही अट आहे यामध्ये आणि आपण चल कोणाला मानणार आहोत, तिच्या आजच्या वयाला आपण एक्स हे चल मानणार, कारण ते आपल्याला माहित नाहीये आणि तेच आपल्याला काढायचंय. प्रथम आपण काय करणार, प्रगतीचं आजचं वय एक्स वर्षे मानू. प्रगतीचे आजचे वय, तर वय हे वर्षामध्ये असतं म्हणून आपण काय लिहिणार, एक्स वर्षे मानू. आता आपलं काय येणार आहे, आपल्याला इथे अटीमध्ये काय बघा, 2 वर्षापूर्वीचं आणि 3 वर्षानंतरचं वय म्हटलंय. मग तिचं जर आजचं वय एक्स वर्ष असेल तर प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय काय असणार ते आपण लिहूया. प्रगतीचे 2 वर्षापूर्वीचे वय काय असणार, 2 वर्षापूर्वी म्हणजे आधी, एक्स वजा 2 वर्षे हे आधीचं आहे, भूतकाळ आहे, मग काय येणार होते. आणि 3 वर्षानंतरचे, प्रगतीचे 3 वर्षानंतरचे वय, 3 वर्षानंतर काय होणार, एक्स आजचं वय 3 वर्षानंतर होणार एक्स अधिक 3 वर्षे होईल. हे भविष्यकाळ आहे म्हणून होईल आलं. आता ह्या 3 गोष्टी आपण लिहिल्या. आता आपण काय करायचं, अटीनुसार आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचंय. तर इथे लिहिणार आपण अटीनुसार. अट काय आहे, तिच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84. 2 वर्षापूर्वीचं वय आहे एक्स वजा 2 आणि 3 वर्षानंतरचे वय आहे एक्स अधिक 3, यांचा गुणाकार 84 आहे. हे जे मिळालंय याला गुणिले करायचं, यांचा गुणाकार करायचा आणि बरोबर 84 लिहायचे. आता बघा, एक्स वजा 2 हे 2 वर्षापूर्वीचं वय आहे आणि एक्स अधिक 3 हे 3 वर्षानंतरचे वय आहे, यांचा गुणाकार बरोबर 84. आता याचं आपल्याला समीकरण तयार करायचंय, वर्ग समीकरण, कारण ते सोडवून आपल्याला एक्स ची किंमत काढायची. तर इथे हा गुणाकार आपल्याला करावा लागणार. तर हा गुणाकार आपण कसा करणार, तर प्रथम एक्स ने या दुसऱ्या कंसातील दोन्ही जी पदं आहेत त्यांना गुणायचं आणि मग नंतर वजा 2 ने या दुसऱ्या पदांना गुणायचं. एक्स ने गुणल्यावर काय येईल बघा, एक्स गुणिले एक्स, एक्स वर्ग अधिक 3x, आता वजा 2 ने गुणणार, वजा 2x अधिक वजा वजा 3 दुणे 6 बरोबर 84. आता 3x वजा 2x, एक्स वर्ग 3x वजा 2x किती येतं, 1x, x वजा 6 बरोबर 84. तर या इथे हे 84 आपण डावीकडे घेणार तर आपलं वर्ग समीकरण तयार होईल. मग काय येईल, एक्स वर्ग
अधिक x वजा 6 वजा 84 बरोबर 0. x वर्ग अधिक x ही दोन्ही चिन्ह समान आहेत म्हणजे यांची बेरीज होणार, बेरीज होते 90 आणि चिन्ह येणार वजा. आता आपल्याला हे वर्ग समीकरण मिळालं. आता हे वर्ग समीकरण तुम्ही कुठल्याही पद्धतीने म्हणजे अवयव पद्धत, पूर्णवर्ग पद्धत किंवा सूत्र वापरून सोडवू शकता. पण सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे अवयव पद्धतीने हे वर्ग समीकरण सोडवायचं. आता इथे बघा तिसरं जे पद आहे ते आहे 90. आता अवयव पद्धतीने वर्ग समीकरण कसं सोडवायचं तर याचा आपला व्हिडिओ याआधी आलेला आहे. तर तो तुम्हाला जर कळलं नसेल अवयव पद्धतीने कसं सोडवायचं तर तुम्ही माझा व्हिडिओ तो पाहू शकता. आता इथे 90 आहे तिसरं आणि त्या तिसऱ्या पदाचं चिन्ह बघायचं. तिसऱ्या पदाचं चिन्ह काय आहे? वजा आहे. तर आपल्याला याचे 90चे असे अवयव पाडायचे की त्यांची वजाबाकी मधल्या पदाचा सहगुणक येईल. तर मधल्या पदाचा सहगुणक काय आहे? 1. तर आपल्याला 1 येईल असे 90चे अवयव पाडायचे. अतिशय सोपं आहे. कसे अवयव पडणार? 10 गुणिले 9 किती येतं? 90 आणि 10 आणि 9 यांची वजाबाकी किती येते? 1. तर चिन्ह देताना काय करायचं? मधल्या पदाचं जे चिन्ह असणार ते मोठ्या अवयवाला द्यायचं आणि विरुद्ध चिन्ह दुसऱ्या अवयवाला द्यायचं आणि याला चल जोडून आपण या 1 x ऐवजी आपण हे 10 आणि 9 या स्वरूपात मांडणार. x वर्ग अधिक 10x वजा 9x वजा 90 बरोबर 0. आता इथे दोन दोन पदांचा आपण गट तयार करणार त्यामध्ये सामायिक घटक शोधणार. तर बघा पहिल्या पदामध्ये इथे हा दोन गट आहे यामध्ये काय सामायिक आहे? x हे चल सामायिक आहे. मग उरलेल्या गोष्टी आपण कंसात लिहायच्या. पहिल्यामधून x वर्ग मधून x घेतला, x आला अधिक 10. आता इथे दुसऱ्या हे जी आपण गट तयार केला यामध्ये सामायिक घेताना चिन्ह सामायिक पहिलं बघायचं. जे या बाहेरच्या पदाचं चिन्ह आहे तेच सामायिक म्हणून घ्यायचं आणि त्यानंतर संख्या आणि चल. तर चल तर इथे हा x आहे इथे नाहीये त्यामुळे x सामायिक येणार नाही. पण 9 आणि 90 मध्ये 9 ही संख्या सामायिक येते. त्यामुळे कंसात काय राहणार? x ही वजा चिन्ह जेव्हा आपण सामायिक म्हणून घेतो तेव्हा कंसातली चिन्ह बदलतात. या 90 वजा चिन्ह आहे ते झालं अधिक आणि 10 9 90 मधलं 9 आपण सामायिक घेतले मग राहिले 10. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जो इथे कंस येतो तोच कंसामध्ये जी संख्या येते तीच या बाजूला येते. आता ह्यामध्ये पुन्हा आपण सामायिक बघणार. तर यामध्ये सामायिक काय येतं? x अधिक 10 आणि उरलेल्या गोष्टी काय आहे? पहिल्या भागातून x आणि दुसऱ्या भागातून वजा 9. अशा प्रकारे आपल्याला 2 अवयव मिळाले. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. मग x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 9 बरोबर 0. म्हणून x बरोबर आलं 10 उजव्या बाजूला गेल्यावर वजा 10 किंवा x बरोबर 9. आता x च्या दोन किमती आल्या. आपण x कोणाला मानलंय? तर प्रगतीच्या आजच्या वयाला आपण x मानलंय. तर वजा 10 ही किंमत येऊ शकत नाही कारण वजा 10 हे काय आहे? ऋण संख्या आहे आणि वय कधीही ऋण नसतं, वजा मध्ये नसतं. त्यामुळे प्रगतीचं आजचं वय काय येणार? 9 वर्ष. मग आपण इथे लिहिताना कसं लिहिणार आहोत? वय कधीही ऋण नसते म्हणून प्रगतीचे आजचे वय 9 वर्षे आहे. अशा पद्धतीने आपण पहिलं गणित सोडवले. अगदी याच पद्धतीने पुढची गणित आहेत. दुसरं गणित बघा. दोन क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. तर त्या संख्या शोधा. आपल्याला संख्या शोधायला सांगितल्या. त्या संख्या म्हणजे कुठल्या? समनैसर्गिक संख्या शोधायला सांगितल्या. त्यामुळे आपण चल कोणाला मानणार? जी समनैसर्गिक संख्या आहे तिला आपण चल मानणार. म्हणजे त्या संख्येपैकी एका संख्येला आपण चल मानणार. आता यामध्ये अट काय आहे? दोन क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. ही अट आहे. तर आपल्याला या अटीवरून समीकरण तयार करायचं. आपण काय करणार? दोन क्रमागत समनैसर्गिक संख्या. समनैसर्गिक संख्या म्हणजे कुठल्या? ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग लागतो त्या सगळ्या समनैसर्गिक संख्या. तर एक समनैसर्गिक संख्या आपण आधी x आहे असं मानू. एक
नैसर्गिक संख्या x आहे असे मानू. आता दुसरी क्रमागत म्हणजे यानंतर या संख्येनंतर येणारी लगेचची दुसरी समनैसर्गिक संख्या. दुसरी क्रमागत समनैसर्गिक संख्या काय येणार? तर समसंख्या या दोन हे अंक मिळवल्यानंतर दुसरी पुढची समनैसर्गिक संख्या तयार होते. त्यामुळे एक जर x असेल तर त्याच्या पुढची काय येणार? x+2 आहे. आता आपल्याला दोन्ही संख्या मिळाल्या. आता आपल्याला अट वापरायची. अट काय आहे? तर या ज्या दोन नैसर्गिक संख्या आहेत, समनैसर्गिक संख्या, त्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. मग ह्यांचा वर्ग म्हणजे पहिली संख्या आहे x, तिचा वर्ग, दुसरी संख्या आहे x+2, तिचा वर्ग, यांची बेरीज किती आहे? 244. आता आपल्याला समीकरण तयार करायचंय. इथे बघा हा वर्ग आहे, तर आपल्याला सूत्र कुठलं वापरणार? a+b कंसाचा वर्ग हे सूत्र वापरायचं इथे. तर a चा वर्ग म्हणजे x चा वर्ग अधिक 2 गुणिले ab 4x अधिक 4 बरोबर 244. आता या इथे आपण सूत्र वापरलंय, विस्तार सूत्र वापरलंय. तर आपण ते विस्तार सूत्र कुठलं वापरलंय ते आपण इथे कंसामध्ये मांडायचं. कुठलं वापरलं? a+b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. हे सूत्र वापरून आपण विस्तार केलेला आहे. आता आपण ह्यांची बेरीज वजाबाकी जे काय आहे ते करूया. बघा x वर्ग अधिक x वर्ग 2x वर्ग अधिक 4x अधिक 4 आणि हे 244 आहेत ते आपण डावीकडे घेऊया. वजा 244 बरोबर 0. आता काय येणार? 2x वर्ग अधिक 4x वजा यांची काय होणार? वजाबाकी होणार आणि मोठ्याचं चिन्ह म्हणून वजा आलं आणि 244 वजा 4 किती येणार? 240 बरोबर 0. आता या इथे बघा 2 आहे, तिथे 4 आहेत आणि इथे 240 आहे. त्या तीनही समसंख्या आहेत. तर आपण काय करू शकतो? या संपूर्ण समीकरणाला 2 ने भागू शकतो. 2 ने भागल्यावर काय येईल? x वर्ग अधिक 2x वजा 120 बरोबर 0. आपण इथे काय केलेलं आहे? 2 या संख्येने आपण समीकरणाला भागलेलं आहे. 2 ने समीकरणास भागून हे आपण कारण इथे लिहिलं. आता आपल्याला काय करायचं? अवयव पाडायचे. तर आपल्याला या इथे 120 चे असे अवयव पाडायचे. बघा पुन्हा इथे तिसऱ्या पदाचं चिन्ह ऋण आहे. तर आपल्याला 120 चे असे अवयव पाडायचे की त्या अवयवांची वजाबाकी मधल्या पदाची सहगुणक म्हणजे किती आहे? 2 येईल. तर 120 चे कसे अवयव पडणार? तर 12 गुणिले 10 12 20 असे अवयव पडतील. का? तर यांची वजाबाकी किती येते? 2 येते. आणि चिन्ह देताना काय करायचं? मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या अवयवाला आणि दुसरं विरुद्ध चिन्ह दुसऱ्या अवयवाला द्यायचं. मग इथे काय येईल? x वर्ग अधिक 2x च्या ऐवजी आपण लिहिणार 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. आता इथे पुन्हा मगाच्या गणिताप्रमाणे 2 पदांचा गट तयार केला. यामध्ये सामायिक पहिल्या पदामध्ये सामायिक काय येईल? x कंसात x अधिक 12. दुसऱ्या याच्यामध्ये वजा चिन्ह प्रथम सामायिक येईल आणि 10 आणि 120 मध्ये 10 सामायिक येतील. x अधिक 12 म्हणून आले 12. पुन्हा या दोघांमध्ये सामायिक काय आहे? हा कंस सामायिक आहे. दोघांमध्ये पण आहे म्हणून तो आपण सामायिक घेणार x अधिक 12 आणि दुसऱ्या कंसात राहणार x वजा 10 बरोबर 0. आता काय येईल बघा? x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. म्हणून x ची किंमत आली वजा 12 किंवा x ची किंमत आली 10. आता या दोघांपैकी कुठली संख्या येणार? तर समनैसर्गिक संख्या आपण म्हटलेलं आहे. सम आहे त्यामुळे इथे ही जी ऋण संख्या आहे ती येणार नाही. किंवा नैसर्गिक संख्या आहे तर नैसर्गिक संख्या ज्या असतात त्या ऋण नसतात. कारण नैसर्गिक संख्या काय असतात? मोज संख्या असतात, ज्या आपण मोजता येऊ शकतात आपल्याला त्या.
म्हणजे शून्यापेक्षा मोठ्या ज्या संख्या आहेत त्या सगळ्या नैसर्गिक संख्या असतात. त्यामुळे आपली ही जी ऋण 12 आहे ती संख्या नैसर्गिक संख्या येणार नाही. म्हणून नैसर्गिक संख्या ऋण नसतात. म्हणून आपली जी समनैसर्गिक संख्या आहे, पहिली जी आपण मानलंय x मानलंय, म्हणून एक समनैसर्गिक संख्या x बरोबर किती येणार 10. आपल्याला दोन्ही संख्यांबद्दल प्रश्न विचारलेला आहे. म्हणून दुसरी क्रमागत नैसर्गिक संख्या ती काय होती x अधिक 2 म्हणजेच 10 अधिक 2 म्हणजेच किती 12. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही संख्या मिळाल्या आहेत, एक 10 आणि दुसरी 12. दुसरं पण गणित सोडवून झालंय. तर तिसरं गणित आपण बघूया. श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्रा बागेत एकूण 150 झाडे असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? आता हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला प्रवाह आकृतीच्या आधारे सोडवायचा. म्हणजे तिकडे एक प्रवाह आकृती दाखवली आहे, पण आपल्याला सोडवताना समीकरण सोडवायचं, त्यामुळे मी त्या पद्धतीनेच तुम्हाला दाखवते. आता इथे बघा काय आहे, संत्रा बाग आहे आणि त्या संत्रा बागेमध्ये आडव्या आणि उभ्या रांगेतील झाडं आहेत. तर इथे आपल्याला जी चल मानायचं आहे ते ह्या दोन जी झाडं आहेत, आडव्या रांगेतली आणि उभ्या रांगेतली, तर त्यापैकी एकाला मानायचंय. तर इथे बघा शेवटी उभ्या रांगेतील झाडांची संख्या आपल्याला विचारली. त्यामुळे आपण काय करायचं, ही उभ्या रांगेतील झाडांची संख्या जी आहे ती x मानायची. आता अट काय इथे की आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे, ही अट आहे. तर आपल्याला या अटीवरून आपल्याला काय मिळणार, समीकरण मिळणार. तर आपण सोडवायला सुरुवात करूया. प्रथम आपण काय करणार, उभ्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांची संख्या x आहे असे मानू. जर उभ्या रांगेतील झाडांची संख्या x आहे तर आडव्या रांगेतील झाडांची संख्या किती येणार, तर काय म्हटलेलं आहे इथे त्यांनी की 5 ने अधिक आहे. आडव्या रांगेतील झाडांची संख्या 5 ने अधिक म्हणजे किती आहे, x अधिक 5 आहे. आता एकूण जी झाडं आहेत ती किती आहेत, 150. तर उभ्या आणि आडव्या असे मिळून एकूण किती आहेत, 150 झाडं आहेत. ते एकूण झाडं म्हणून इथे त्यांनी दिलेलं आहे आपल्याला, एकूण झाडे बरोबर 150. आता आपल्याला समीकरण तयार करायचंय. तर अटीनुसार आता इथे अट काय, तुम्ही म्हणाल इथे अट काहीच नाहीये. तर इथे अट कसं आपण शोधायचं समीकरण, तर आडव्या रांगेतील झाडांची संख्या दिली आहे आणि उभ्या रांगेतील झाडांची संख्या दिली, ती एकूण 150 आहे. तर एकूण कसे काढणार, तर या दोघांचा गुणाकार केला की आपल्याला एकूण झाडं मिळतं. तर ते आपल्याला त्याच्यावरून आपल्याला समीकरण तयार करता येईल. तर x गुणिले x अधिक 5 बरोबर एकूण झाडं आहेत 150. आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. आपण x ने आतमध्ये गुणूया. x गुणिले x, x वर्ग अधिक 5x आणि हे 150 डावीकडे घेतले तर येणार वजा 150. आता आपल्याला काय करायचंय बघा, तुम्हाला दोन गणितावरून समजलंय. तिसऱ्या पदाचे अवयव पाडायचे. तिसरे पद आहे 150 आणि त्याचं चिन्ह आहे वजा. तर आपल्याला हे 150 चे असे अवयव पाडायचे की त्यांची वजाबाकी किती येईल, मधल्या पदाचा संगणक म्हणजे 5 येईल. तर सोपं आहे. 150 चे अवयव कसे पडणार, 15 गुणिले 10. मधल्या पदाचं चिन्ह मोठ्याला द्यायचं आणि दुसऱ्याला विरुद्ध चिन्ह द्यायचं आणि 5x ऐवजी आपल्याला या स्वरूपामध्ये
संख्या लिहायच्या आहेत. मग काय येणार, एक्स वर्ग अधिक 15x वजा 10x वजा 150 बरोबर 0. इथे आपण आता काय करणार, दोघांचं गट तयार करणार. तुम्ही या पद्धतीने गणितं सोडवलेली आहेत, त्यामुळे हे सोडवणं फक्त काय आहे, तुम्हाला समीकरण तयार करता आलं पाहिजे, पुढे तुम्ही सोडवू शकणार आहात. मग पहिल्या मध्ये काय येणार, एक्स सामायिक आलं, एक्स अधिक 15 आणि मग येणार वजा 10 एक्स अधिक 15 बरोबर 0. इथे पुन्हा बघा, एक्स अधिक 15 हे पद सामायिक आहे, दोघांमध्ये आहे, आणि दुसऱ्यामध्ये राहणार एक्स वजा 10 बरोबर 0. म्हणून एक्स अधिक 15 बरोबर 0 किंवा एक्स वजा 10 बरोबर 0. म्हणून एक्स आलं वजा 15 किंवा एक्स आलं 10. आता एक्स आपण कोणाला मानलंय, तर उभ्या रांगेतील झाडांची संख्या मानलेली आहे. आणि झाडांची संख्या ही कधीही, म्हणजे झाडांची संख्या ऋणमध्ये आपण कधी मोजत नाही, त्यामुळे झाडांची संख्या ऋण नसते. मग कुठली संख्या येणार, उभ्या रांगेतील झाडांची संख्या येणार 10. झाडांची संख्या ऋण नसते, म्हणून उभ्या रांगेतील झाडांची संख्या आपण एक्स मानलेलं, किती आली 10, आणि त्यावरूनच आपण आडव्या रांगेतील झाडांची संख्या लिहिणार. आडव्या रांगेतील झाडांची संख्या काय आहे, उभ्या रांगेतील झाडांपेक्षा 5 ने जास्त, म्हणजे 10 अधिक 5 बरोबर 15. अशा पद्धतीने आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरं लिहिलेली. आता चौथा प्रश्न वयाच्या संदर्भातला आहे. आपण अशा पद्धतीची गणित प्रकरण, जे पहिलं जे प्रकरण आहे त्यामध्ये सोडवलेली आहे. आता बघा पुढचा प्रश्न काय आहे, विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांचा गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे, तर त्यांची आजची वय काढाय. बघा आता ही आजची वय जी आहेत आपल्याला काढायची आहेत, म्हणजे त्यांची आजची वय, त्यांच्यापैकी एकाचं आजचं वय आपल्याला एक्स मानायचंय. आता ते कसं शोधायचं, आता इथे अट काय आहे, विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. तर इथे ज्याच्या पुढे पेक्षा हा शब्द जोडलेला आहे त्याला नेहमी काय करायचं, एक्स हे चल मानायचं. हे लक्षात ठेवा कायम, की कोणाला एक्स मानायचं. विवेक आणि किशोर दोघं जण आहेत, तर आपण एक्स कोणाला मानणार, तर ज्याला जोडून पेक्षा हा शब्द आलेला आहे त्याला नेहमी एक्स मानायचं. तर किशोरचं वय एक्स असेल तर विवेकचं काय येणार, त्याच्यापेक्षा तो 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे विवेकचं वय येणार एक्स अधिक 5. आता आपली अट काय आहे, त्यांच्या वयांचा गुणाकार, दोघांची वय मिळाली, मग त्यांच्या वयाच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे, ही आपली अट आहे. आता प्रथम आपण चल मानून घेऊया. कोणाचं मानायचं, किशोरचं. किशोरचे आजचे वय एक्स वर्षे मानू. जर किशोरचं आजचं वय एक्स वर्ष आहे तर म्हणून विवेकचे आजचे वय काय येणार, त्याच्यापेक्षा तो 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणून एक्स अधिक 5 वर्ष आहे. आता आपल्याला अट लिहायची. अटीनुसार अट काय आहे, त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज. गुणाकार व्यस्त म्हणजे काय, ही जी वय आहे ती उलटी करायची, म्हणजे 1/, या स्वरूपात मांडायची, तो असतो गुणाकार व्यस्त. म्हणजे 1/x किशोरचं वय आणि 1/x अधिक 5 हे विवेकचं वय, यांची बेरीज किती आहे, 1/6. आता आपल्याला समीकरण मिळालं, ह्याला आपण आता काय करणार, सोपं रूप देणार. आता इथे कसं सोपं रूप देणार, आपण यांचं छेद समान करायचा, तिरकस गुणाकार करायचा या पद्धतीने, आणि मग या दोघांचा गुणाकार छेदाला. मग काय येणार, 1 गुणिले x अधिक 5 x अधिक 5
अधिक 1 गुणिले एक्स एक्स आणि छेदाला काय येणार या दोघांचा गुणाकार एक्स गुणिले एक्स अधिक 5 बरोबर 1/6. आता बघा अंशाला काय येईल या पदांची समान पदांची बेरीज होणार एक्स अधिक एक्स 2x अधिक 5 भागिले एक्स गुणिले एक्स अधिक 5 बरोबर 1/6. इथे आपण काय करूया सोपं रूप देण्यासाठी तिरकस गुणाकार करूया हा असा तर तिरकस गुणाकार केल्यानंतर एक्स गुणिले एक्स अधिक 5 गुणिले 1 डावीकडे आलं आणि 2x अधिक 5 गुणिले 6 हे आपण उजव्या बाजूला लिहिलं बरोबर चिन्हाच्या. आता हे आतमध्ये त्या संख्यांना गुणूया एक्स गुणिले एक्स अधिक 5 एक्स वर्ग अधिक 5x आणि इथे येणार 12x अधिक 6 पंचे 30. आता ही सर्व जी पदं आहेत उजव्या बाजूची ती डावीकडे घेऊया एक्स वर्ग अधिक 5x वजा 12x वजा 30 बरोबर 0. तर या दोघांची वजाबाकी होणार एक्स वर्ग वजा 7x वजा 30 बरोबर 0. आता आपल्याला वर्ग समीकरण मिळालं त्रिपदी मिळाली. आता ह्याच्यामधल्या तिसऱ्या पदाचे आपण अवयव पाडायचे 30चे अवयव असे आपल्याला पाडायचे आहेत कारण चिन्ह ऋण आहे तर त्याचे अवयव आपल्याला असे पाडायचे की त्याची वजाबाकी 7 येईल. तर किती येणार 10 गुणिले 3 यांची वजाबाकी 7 येते. मोठ्या पदाला मधल्या पदाचं चिन्ह देणार दुसऱ्याला विरुद्ध चिन्ह देणार. मग इथे काय येणार एक्स वर्ग वजा 10x अधिक 3x वजा 30 बरोबर 0. तर यामध्ये आपण दोघांचा गट तयार करूया. पहिल्या पदामध्ये येईल एक्स गुणिले एक्स वजा 10. आता इथे बघा अधिक चिन्ह आहे बाहेर म्हणून अधिक सामायिक आलं आणि 3 आणि 30 मध्ये 3 सामायिक आले एक्स वजा 10 बरोबर 0. पुन्हा या दोघांपैकी एक्स वजा 10 सामायिक आले आणि इथे राहिलं एक्स अधिक 3 म्हणून एक्स वजा 10 बरोबर 0 किंवा एक्स अधिक 3 बरोबर 0. म्हणून एक्स आलं 10 किंवा एक्स आलं वजा 3. आता इथे हे काय आहे त्यांची वय आहेत त्यामुळे वजा 3 हे तर ऋण आहे त्यामुळे वय कधीही ऋण नसतं त्यामुळे मग वय काय येणार एक्स कोणाला मानलंय आपण किशोरला. किशोरचं आजचं वय येणार 10 वर्ष आणि त्याच्यावरूनच मग आपण कोणाचं वय लिहिणार विवेकचं वय. वय कधीही ऋण नसते म्हणून किशोरचे आजचे वय एक्स बरोबर 10 वर्षी आणि विवेकचे आजचे वय तो त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे एक्स अधिक 5 म्हणजे 10 अधिक 5 बरोबर 15 वर्षे. अशा पद्धतीने आपण या दोघांची वय काढलीत. आता शेवटचं आपण गणित बघतोय 5वं गणित. सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती. बघा अशा प्रकारे पहिली चाचणी दुसरी चाचणी असा गोंधळ येते तर आपण काय करायचं शांतपणे गणित वाचायचं. इथे बघा शेवटी काय विचारलंय आपल्याला पहिल्या चाचणीतील गुण किती. तर शेवटी जे विचारलंय पहिल्या चाचणीतील गुण किती ते त्याला आपण एक्स हे चल मानायचं. आता आपल्याला अट कशी शोधायची पहिल्या चाचणीमधले गुण कळले एक्स. आता गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले म्हणजे पहिल्या चाचणीमध्ये जर त्याला एक्स मिळाले तर दुसऱ्या चाचणीत किती मिळणार एक्स अधिक 10 म्हणजे दोन्ही चाचणीतले आपल्याला गुण कळले. कळलं पहिल्या चाचणीमध्ये एक्स
तर दुसऱ्या चाचणीमध्ये 10 आणि अधिक म्हणजे x अधिक 10. आता अट काय येणार? दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट. इथून अट सुरू होणार. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे. तर हे आपल्याला काय आहे? यावरून आपल्याला समीकरण मिळेल. तर प्रथम आपण चल मानून घेऊया. कोण आहे हा? सुयश. सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण x आहेत असे मानू. आता त्याला पहिल्या चाचणीतले आपल्याला गुण कळले, म्हणून सुयशला दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण काय आहेत? 10 ने जास्त आहेत, बरोबर x अधिक 10. आता दोन्ही आपल्याला गुण मिळाले. आता आपण अट वापरणार. अटीनुसार आपल्याला समीकरण मिळवायचे. काय आहे? तर दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट. दुसऱ्या चाचणीत किती मिळाले आहेत? x अधिक 10. याची 5 पट म्हणजे गुणिले 5. x अधिक 10 गुणिले 5. ही म्हटल्यानंतर काय करायचं? बरोबर चिन्ह द्यायचं. पहिल्या चाचणीतील पहिल्या चाचणीत गुण किती मिळाले? x. याच्या काय आहेत? वर्गा इतकी आहे. वर्ग म्हणजे x वर्ग. आता आपल्याला समीकरण मिळालं. याला आपण सोपं रूप देऊया. इथे बघा x वर्ग हे उजव्या बाजूला आहे. तर आपण काय करूया? ही सगळी पदं जर उजव्या बाजूला गेली तर काय येणार? x. आधी आपण हा गुणाकार करून घेऊया. x 5 ने आतमध्ये गुणल्यावर काय येणार? 5x अधिक 50 बरोबर x वर्ग. मग इथे काय येणार? x वर्ग. ही जर पदं उजवीकडे गेली तर काय येणार? 5x वजा 50 बरोबर 0. हे समीकरण आपल्याला मिळालं. आता आपल्याला काय करायचंय? तिसरं पद आहे 50. 50चे आपल्याला असे अवयव पाडायचे. चिन्ह आहे वजा, म्हणून याचे असे अवयव पाडायचे. सगळी आपण आतापर्यंत बघितली तर सगळ्यात तिसऱ्या पदाचं चिन्ह सगळ्यामध्ये वजाच होतं. त्यांची वजाबाकी 5 आली पाहिजे. मग काय येणार? त्याचे अवयव कसे पडणार? 10 गुणिले 5. आणि मधल्या पदाचं चिन्ह येणार मोठ्याला आणि दुसऱ्याला येणार अधिक चिन्ह. म्हणजे या 5x ऐवजी वजा 5x जे आहेत त्याच्याऐवजी आपण लिहिणार वजा 10x अधिक 5x. म्हणून x वर्ग वजा 10x अधिक 5x वजा 50 बरोबर 0. आता आपण दोघांचा गट तयार करणार. पहिल्यामध्ये येणार x सामाईक x वजा 10. दुसऱ्यामध्ये येणार अधिक 5 x वजा 10. म्हणून इथे परत काय सामाईक आहे? x वजा 10 आणि दुसऱ्या कंसात शिल्लक राहिले x अधिक 5. म्हणून x वजा 10 बरोबर 0 किंवा x अधिक 5 बरोबर 0. म्हणून x आलं 10 किंवा इथे x आलं वजा 5. बघा 10च्या दोन किमती आलेल्या आहेत. यातली कुठली किंमत घ्यायची? तर गुण आहेत त्याला मिळालेले. सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण आपण x मानले. तर गुण हे ऋण नसतात. काय असतात? 0 म्हणजे कमीत कमी किती गुण मिळणार? तर 0. त्याच्यापेक्षा कमी नसतात. त्यामुळे ऋण नसतात. त्यामुळे x बरोबर वजा 5 ही किंमत येऊ शकत नाही. गुण कधीही ऋण नसतात. म्हणून सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण x बरोबर किती येणार? 10. 10 गुण हे त्याला काय मिळालेले आहेत?
पहिल्या चाचणीत मिळालेले गुण आहेत आणि हाच प्रश्न आपल्याला विचारलेला की पहिल्या चाचणीमध्ये त्याला किती गुण मिळाले, दुसऱ्या चाचणीचे विचारलेलं नाहीये. त्यामुळे आपण एवढंच उत्तर लिहायचंय. अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो उदाहरण सराव संच जो होता 2.6 यामधली पहिली 5 लेखगणितं आपण सोडवलीत. तर पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पुढची जी 5 गणितं आहेत ती सोडवणार आहोत. तर माझा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. याआधीचे व्हिडिओ तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.